फ्रेंड्स इलेव्हनचे सर्व सहकारी आयोजक मंचकावर या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ज्यानं सहकार्य केलेले अशा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि खर तर साहिल कडू आणि फ्रेंड्स ग्रुप, फ्रेंड्स इलेव्हनच्या सगळ्या शिलेदारांचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी कौतुक झालं पाहिजे. मी चारही टीमना या ठिकाणी विनंती करतोय, स्पर्धा आणि स्पर्धेचे आयोजक पहा, सगळ्यांनी लहान वयामध्ये सलग 2 वर्ष ही रजनी क्रिकेट स्पर्धा, त्यातही 40 संघ या ठिकाणी निमंत्रित केले. 40 संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला. कोणताही वाद नाही, कोणताही विवाद नाही. एका मोठ्या स्पर्धांपेक्षा 4 रात्रींची स्पर्धा या सिद्धिविनायक चषकाच्या माध्यमातून सोनारीमध्ये रंगली. आणि जर स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार जोरदार टाळ्या साहिल कडू आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक आपण या ठिकाणी करू आणि मनापासून धन्यवाद देऊ. चलूया आपण मुख्य प्रवाहामध्ये जाऊ आणि बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी सुरू करू. खर तर विशेष कौतुक यासाठी आहेत की पहिल्या दिवसामध्ये आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे अचानकपणे 4 संघ हे रद्द झाले होते आणि आयोजकांपुढे एक पेच होता. पण त्यातही देवा ग्रुप आवरे आणि करंजा संघ, दांडा असेल, करंजा संघ आहे, भोलानाथ आवरे संघ आहे आणि बोरखार संघ, म्हणजे या 4 संघांनी पहिल्या दिवशीचे 4 संघ रद्द झाले. त्यांच्या जागेवर वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे सहकार्य केलं. कोणते गट, कोणता ग्रुप आहे, कोणता गट आहे, समोर कोणते संघ आहेत हे पाहिलं नाही. या 4 संघांनी आयोजकांना सहकार्य केलं, त्याबद्दल 4 संघांचं आपण एकदा जोरदार टाळ्याने या ठिकाणी कौतुक करू. 40 संघातून आज फायनलचा अंतिम सामना झाला. 4 संघांचं या ठिकाणी सर्वप्रथम आपण कौतुक करू. फायनलच्या अंतिम लढतीमध्ये जो मॅन ऑफ द मॅच प्राइज जात आहे, जो बरसला, जो गरजला या मैदानावर. खरं तर समोर गावठांचा संघ होताच, पण यज्ञेश आपल्या घरच्याच मैदानावर, खर तर करंजा ही त्याची जन्मभूमी राहिली आणि सोनारी गाव हा ज्याचा कर्मभूमी राहिला, अशा करंजाचा यज्ञेश ठाकूर मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करते सुनील कडू यांना की आपल्या शुभ हस्ते, तदनंतर अमित तांडेल यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. यश, यज्ञेशची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या. यज्ञेश, यज्ञेश एकच प्रश्न, यज्ञेश कधी बोलत नाही परंतु यज्ञेशची बॅट खूप बोलते. पण यज्ञेशचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार जोरदार टाळ्या दिल्या पाहिजेत. या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ज्यानं या स्पर्धेमध्ये एकूण 4 झेल टिपलेले आहेत आणि 1 रनआउट केलेला आहे. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्याला एक ट्रॉफी, नामांकित कंपनीचे ब्रँडेड शूज मी देण्यासाठी आमंत्रित करतोय. अविनाश कडू आणि अनिश तांडेल यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, त्यानं 4 झेल टिपलेत आणि 1 रनआउट केलेला आहे, त्या खेळाडूचं नाव आहे कोण? या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट बाळा ठाकूर. बाळाचं एकदा जोरदार टाळ्याने कौतुक झालं पाहिजे. खर तर हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये गेला असता, पण तरी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून हा पुरस्कार आपण त्याला या ठिकाणी देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बाळा या खेळाडूसाठी.
बाळा 40 नंतर आजही उत्तम क्षेत्ररक्षण आहे आणि हे बाळा आम्ही 10 वर्ष अगोदर पाहिला तरी तसाच आहे, आता खेळतोय तरी तसाच आहे. बाळाचा त्या काळातला खेळ देखील तसाच होता आणि बाळा आजही तसाच खेळतोय. काय कारण आहे, काय रहस्य आहे बाळाच्या खेळाचं? महत्वाचं म्हणजे फिटनेस. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी कधी खोटा बोलत नाही. ज्या टायमाला समर्थाची झेल पकडला ना मी तेव्हा तिथंच बोललो त्याला, समर्थाला. जर माझ्या शपथ घेऊन मी सांगतो त्याची क्रमची, का तुझं मी कॅच पकडलेली आहे, तरी तो बोलतो नाही मी आउट नाही होणार. हे सत्यता, सातत्यता, मेहनत, जिद्द आणि चिकाटी हे बाळाच्या क्रिकेटचं रहस्य राहिलंय. मला बरेच तरुण या ठिकाणी आहेत. काय सांगशील, जर 40 नंतर तुम्हाला क्रिकेट या तरुणांना जर खेळायचं असेल तर कशा पद्धतीने खेळावं? महत्वाचं फिटनेस ठेवली तुम्ही तर पुढे अजून खेळू शकता तुम्ही. आणि जास्तीत जास्त तुम्ही कसं माहिती, सिंगल डबलवर जास्त भर द्या, षटकार चौकारावर भर देऊ नका. हे अगदीच खरं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक बाळा या ठिकाणी आपण प्राइज देत आहोत. तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, मी विनंती करतोय आमचे दिव्यांशू, हार्दिक कडू, शशांक तांडेल आणि रुद्र कडू यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते हे प्राइज दिलं जाईल. एक आकर्षक ट्रॉफी आणि नामांकित कंपनीची एक सायकल देऊन आपण गौरव करू. पण तो कोण आहे खेळाडू ज्यानं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेतलेल्या आहेत? नाव सांगायचं आहे. भावेश नाहीये, पुढचं नाव सांगा. अजून या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने 8 विकेट घेतलेल्या आहेत, तो ठरलाय करंडा संघाचा भावेश कोहली. नाव दे सिरीज, 1 तोळा चेन आणि मॅन ऑफ मत स्पर्धा. चला भावेशच्या वजनदार गोलंदाजीचं कौतुक टाळ्याने झालं पाहिजे. फक्त त्याला एका हाताने उचलून आणलंय. भावेश ठरला या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या खेळाडूचं आपण कौतुक करूया. येस, भावेशला आपण असं सोडणार नाहीये. भावेश, एकच प्रश्न, फक्त एकच प्रश्न, टेन्शन नहीं लेने का, आतिश सामने है. याच्या अगोदर कधी सायकल मिळालेली आहे का? पहिली सायकल. त्याच्या आयुष्यातली पहिली सायकल त्याला प्राप्त झालेली आहे. आणि ही जर द्यायची झाली, डेडिकेट करायची झाली तर तू कोणाला करशील? घरच्यांना, मित्रांना नाही? मित्रांना आणि घरच्यांना. अरे मला काय लोटो, लाईव्ह चालू आहे. एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे भावेशसाठी. एकदा जोरदार टाळ्या. अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन. मी पुढील बक्षीस देण्यासाठी विनंती करतोय कुशल कडू, दीपेश, कौशल, चैतन्य पाटील, आदित्य कडू यांना मी विनंती करतोय. आपण पुढील बक्षीस या ठिकाणी द्यायचं आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज वेदिया. या स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज ज्यानं आपल्या बॅट मधून तब्बल 80 धावा ठोकून काढलेल्या आहेत, तो ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. नाव आहे कोण आहे तो? ज्याचं नाव आहे योगेश पाटील. देवा ग्रुप आवरे संघाचा योगेश पाटील, ज्यानं 80 धावा या स्पर्धेमध्ये केलेल्या आहेत, त्याला आपण देत आहोत या स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाजाचा अवॉर्ड. आणि आपल्या आयोजकांच्या शुभ हस्ते एक ट्रॉफीज आणि सायकल आपण त्याला प्रदान करू.
फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. देवा ग्रुप आवरे संघाचं योग्य चलूया आपण स्पर्धेतला चतुर्थ क्रमांक या ठिकाणी आपण प्रदान करू. या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांक खर तर सिद्धिविनायक ट्रॉफी 2026 आणि ही ट्रॉफी आपण गेल्या वर्षी देखील याच मैदानावर आयोजित केली. 40+ मधून तो संघ गेल्या वर्षी देखील चांगला खेळ केला आणि या वर्षी देखील या संघाचं स्थान टॉप 4 मध्ये आपल्याला बघायला मिळालं. गेल्या वर्षी 3रा क्रमांक, या वर्षी 4थ क्रमांक. मी विनंती करतोय नागाव संघाच्या सर्व शिलेदारांना की आपण मंचकावर यायचं आहे. या कॅप्टन्स टीम मी विनंती करतोय भावेश कडू, प्रियांशु कडू, कुशल कडू, आदी कडू यांना की आपण आपल्या शुभ हस्ते 4थ क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी प्रदान करायची आहे. खर तर 40+ मध्ये खेळणारे सर्व खेळाडू आहेत, पण एक लक्ष तुमचं या ठिकाणी भेटतोय. या 40+च्या संघामध्ये 7 खेळाडू हे 55 वर्षाचे आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 40 नाही, 50 नाही, तब्बल 55 वर्षाचे 7 खेळाडू या ठिकाणी खेळतायत आणि फायनलच्या सामन्यामध्ये देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सेमीफायनल मध्ये त्यांचं युद्ध आपल्याला पाहायला मिळालं. खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अमित, पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं थांबवतोय. अमित, सलग 2 वर्ष आपण या ट्रॉफी मध्ये चांगल्या पद्धतीने खेळ करताय, कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय आणि सोनारीचं ग्राउंड आहे आमच्यासाठी प्रत्येक वेळी वरदानच राहिलेलं आहे. कारण भले आम्ही आज नागाव 40+ असो किंवा समिधा स्पोर्ट्स असो, सिद्धिविनायकाचा आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी राहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही लगातार मला वाटतं 2 वर्ष 40+ टीम या ग्राउंडवर सुपर 4 मध्ये आहे. मागच्या वर्षी आमचा 3रा क्रमांक आला होता आणि यावर्षी 4थ क्रमांक आला होता. पण यावर्षी थोडा आमचा एक प्लेअर अमित पाटील हा थोडा इंजर्ड असल्यामुळे थोडासा आम्हाला त्याचा कमतरता जाणवली बॉलिंगमध्ये. कारण त्यांनी सेमीफायनलच्या मॅचला गोलंदाजी केली नाही आणि तीच मला वाटतं थोडीशी आमच्याकडून चूक झाली. अमित, आणखी एक प्रश्न. पूर्वीचा समिधा किंवा नागाव संघ जर पाहिला तर रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक बादशहात. काय फरक आहे आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये समिधा नागाव संघ असेल किंवा नागावचे संघ जे ग्रामीण स्तरामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतात, कुठेतरी कमजोरपणा झालाय का? कुठेतरी खेळाडू कमी पडतायत का? खेळाडू कमी नाही पडत आहेत. आता असं झालंय की प्रत्येक गावात कोण कोण स्पॉन्सर मिळतो आणि आज काय होतं, प्रत्येक गावामध्ये दोन दोन टीम असतात. आज या टीम मध्ये नाही खेळायला भेटलं, मला नाही खेळायचं, मी त्या टीम मध्ये जातो. कारण कसं असतं, 2 स्पॉन्सर झाल्या, तो स्पॉन्सर बोलतो एक काम कर, तू माझ्या टीम मध्ये ये, मी तुला खेळवतो. भले तो 2 टीम मध्ये खेळत असेल पण त्याच्याने गाव मोठं किंवा गावाचं नाव मोठं होत नाही. गावाचं नाव जर मोठं करायचं असेल तर तुम्ही एकत्र खेळा, प्रत्येकाला समजून घ्या. कोणाच्या तरी चुकी असते, प्रत्येक जण 100% काय ग्राउंडमध्ये आपलं एफर्ट देण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाहीत. पण आपण प्रत्येकाला जर सोबत घेऊन पुढे गेलं तर गावाचं नाव पण मोठं होईल, तुमचं पण नाव मोठं होईल आणि तुमच्या टीमचं पण नाव मोठं होईल. अमित, ही जी समस्या आहे ती फक्त नागावपुरती नाहीये. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला 2-2, 3-3 संघ बघायला मिळतात. त्याचं कारण आहे पॉलिटिशियन. गावाच्या क्रिकेटमध्ये पॉलिटिशियन येत आहे. तुम्ही नवोदित खेळाडूंना काय सांगाल, कशा पद्धतीनं आपलं वर्तन राहिलं पाहिजे? पहिलं तर मी नवोदित खेळाडूंना हे सांगेल का आज टेनिस क्रिकेट हे खूप मोठ्या उंचीवर पोहोचलेलं आहे. ISPL सारखी मोठी टुर्नामेंट आज आपल्या उरणचे
2-3 प्लेयर खेळतायत. प्रत्येकाने ते अचीव करण्याचा प्रयत्न करा आणि आपला गेम चांगला खेळण्याचा प्रयत्न करा. फिटनेसवर लक्ष द्या. गावातलं राजकारण काहीही असो, पण आपण एक संघ खेळलो आणि तिथून कुठेतरी आपला चांगला खेळ झाला तर ISPL सारख्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चान्स लागू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या उरण तालुक्याचं मला तर वाटतं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करा. बस. Yes, अगदी खरं आहे. अमितने या ठिकाणी सगळ्या खेळाडूंना गाईडलाईन दिलेली आहे. एक राहा आणि आपल्या गावाचं नाव मोठं करा. चलूया पुढील प्राइजच्या दिशेनं. तृतीय क्रमांक या स्पर्धेतला तृतीय क्रमांक प्राप्त झालाय, ज्यानं दुसऱ्या दिवशी या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये आपली जागा निर्माण केली होती. मी विनंती करतोय देवा ग्रुप आवरे. चला फ्रेंड्स 11चे सर्व सदस्य मंचकावर या. आपल्या शोभास या ठिकाणी ट्रॉफी प्रदान केली जाईल. चला देवा ग्रुपचे सर्व शिलेदार, मी मिलिंद दादा गावंड यांना विनंती करतोय की आपण मंचकावर या. पंडितजी, जर आपण 7 ते 8 वर्ष जर पाठीमागे गेलो तर आवरे, खोपटे, कोपरोली त्या भागातले संघ या भागामध्ये येत नव्हते. पण आता 2-2 संघ एका गावातले आले ना, तर एका एका कॉम्पिटिशन मध्ये त्यांची हुकूमत आपल्याला बघायला मिळते. मग भोलानाथ आवरे असेल किंवा देवा ग्रुप आवरे असेल, एका गावामध्ये 4-4 ग्रामीण संघ आहेत, पण ते देखील चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या टॅलेंटने भरलेले. देवा ग्रुप आवरे संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा मान त्यांना प्राप्त झालाय. आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊ. या प्राइज नंतर आपण मिलिंद गावंड यांच्याशी जोडू. मिलिंद दादा, एकच मिनिट तुमचा या ठिकाणी आपण थोडा खर्च करू. फार मोठी स्पर्धा, 40 संघांचा सहभाग होता. 40 संघामध्ये देखील आपण टॉप 4 मध्ये आला, कसं वाटतंय? प्रथमतः मी प्रशांत भाईचं आभारी असणार आहे, कारण त्यांनी आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली आणि स्पर्धा जिंकलोय, म्हणजे तृतीय क्रमांकाचा बक्षीस आलाय. कारण हा पहिला बक्षीस आहे या सीझन मधला. मी 40+ इंट्रा खेळलोय. आय थिंक जर चुकीचा नसेल तर 43 का 44 इंट्रा खेळलोय आणि ह्या वर्षीचा हा पहिला बक्षीस आहे. त्याच्यामुळे खूप स्ट्रगल केला या वर्षी, पण मुलांनी खूप मेहनत केलेली आहे, प्रॅक्टिस केली आहे आणि जिद्द सोडली नाही की एकतरी ग्राउंड मारू किंवा बक्षीस जिंकू. मागच्या वर्षीचा जर बघितला तर मागच्या वर्षी जवळपास 20 प्राइज आम्ही मारले होते, पण यावर्षी खूपच आम्हाला स्ट्रगल करावं लागलेलं आहे. एस एका 40-43 ट्रॉफीज नंतर, टुर्नामेंट नंतर 44व्या टुर्नामेंट मध्ये देवा ग्रुप आवरे संघाचा संघर्ष या ठिकाणी संपला. एक बॅट पॅच या ठिकाणी संपला. कसं वाटतंय आता? आनंद वाटतोय का? अरे खूपच खुश आहोत आम्ही, कारण बरीच प्रतीक्षा करावी लागली आम्हाला ह्या बक्षिसासाठी. कारण डे टुर्नामेंटला एक लागला होता बक्षीस फक्त, टुर्नामेंट आणि नाईट टुर्नामेंटला एकही लागला नव्हता, तो हा लागलाय. त्याच्यामुळे खूप खुश आहोत. टीम पण खूप खुश आहे. बरं गावंड सर, आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारतोय. चांगले चांगले आयोजन होतात आपल्या रायगडमध्ये, ठाण्यामध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, पण या कमी वयामध्ये रजनी क्रिकेट स्पर्धेचं धनुष्य कोणी उचलत नाही. साहिल कडू असतील, त्यांचे सगळे जे पाठीराखे आहेत, हे सगळे तरुण आहेत आणि तरुणांनी सलग 2 वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. त्यांच्याबद्दल काय म्हणाल? खरं सांगायचं सर, आयोजन खूपच चांगलं आहे. ज्या दिवशी आम्ही त्या स्पर्धेला आलो आणि मला स्टेजवरती प्रशांत भाईंनी बोलवलं होता, त्यांनी सांगितलं की सगळी जी अंडर 19ची जी मुलं आहेत त्यांचंही आयोजन आहे. त्यांना बोललं की आयोजन खूप चांगलं आहे. जर तुम्ही बघाल, जो उजेड जो आहे, एवढा उजेड नसतोय आणि जे पिच वगैरे आहे ती खूप चांगली आहे. त्याच्यामुळं आयोजन खूप चांगलं झालंय आणि धन्यवाद. Yes, तुम्हाला देखील शुभेच्छा. तुमचा बॅट पॅच संपलाय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. देवा ग्रुप आवरे. याच दरम्यान मी विनंती करू आमच्या गावठाण संघाचे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य आकाजी टकले यांना की आपण मंचकावर यावं. तदनंतर प्रसाददादा पाटील या, आपलंही आपण स्वागत करतोय. खर तर इतक्या उशिरानंतर देखील आपण गावठाण संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलाय, तर मी विनंती करतोय की आपण या. आर्यन एंटरप्राइजेसचे मॅनेजर म्हणून आकाश टकले
कार्यरत आहेत. मी विनंती करतो या एकच मिनिट प्रशांत दादा आपणास इन्व्हाइट करतायत. मी कृष्णा जानू घरत यांना देखील विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. आकाजी या ना 2 मिनिटं. हे चोली आपण या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक. खर तर आजच्या या रात्रीमध्ये सेमीफायनलचा मॅच असेल किंवा फायनलचा मॅच असेल, प्रमुख खेळाडू या ठिकाणी गैरहजर होते आणि करण मडवी बहुतांश आपले तरुण खेळाडूंना घेऊन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. सेकंड प्राइज आहे द्वितीय क्रमांक रनर अप सिद्धिविनायक ट्रॉफी 2026 उपविजेता मयूर स्मृती गावठाण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डीजे मॅडी ठोक. मी सुनील भाई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं जसं की या ठिकाणी आपण समर्पित करावं. थोडक्यात विजय हुकलाय पण खेळ जबरदस्त चांगला आपल्याला बघायला मिळाला. तब्बल 50,000 रुपये कॅश प्राइज आणि ट्रॉफी. तुझी कारीन मी पालखी. गावठाण संघ टीम मनापासून आभार आणि चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिलाय. तदनंतर सलग चलो या स्पर्धेतला आता आपण घेऊयात सर्वोत्तम खेळाडू, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर. आणि त्या खेळाडूचं नाव आहे या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, मालिकावीर, ज्याच्या बॅट मधून तब्बल 131 धावा, 9 विकेट, 176 पॉइंट्स, गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा प्रवास करणारा, रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेटची आन बान शान, गावठाण संघाचा करण मडवी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत करणसाठी. मी विनंती करतोय मंचकावर यावं. मी प्रशांत दादा कडू यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्राइज या ठिकाणी द्यावं. मालिकावीराचं हे किताब आपण त्याला या ठिकाणी समर्पित करू. या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, आकर्षक ट्रॉफी, शीतकपाट, रेफ्रिजरेटर आपण त्याला या ठिकाणी समर्पित करत आहोत. खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या पाहिजेत. करणच्या खेळीमध्ये एक विशेषता आहे, करण प्रत्येक बॉल कधीच ठोकत नाही. कॅल्क्युलेशन करून करण खेळतो. करण, ही ट्रॉफी, हे बक्षीस तुझ्यासाठी नवीन नाहीये, पण एकंदर या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? नक्कीच प्रथमतः मी आयोजकांचा धन्यवाद बोलीन, प्रशांताचा धन्यवाद बोलीन की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि नेक्स्ट टाइम आम्हाला नक्की एंट्री द्या इथं असं बोलेन. आणि प्लेयरांबद्दल बोलेन की यंगस्टर आहेत सर्व, चांगली प्रॅक्टिस करा, नाव करा आणि गावाचं नाव चालवा पुढे. करण करण याच्या अगोदर करण कोणाचा तरी फॉलो करत असेल, पण करणचे फॉलोअर्स खूप झालेत, करणचे चाहते खूप झालेत. तुझ्यासारखा करण सारखा जर बनायचं असेल तर काय सांगशील, कशी मेहनत करावी? नक्कीच माझी प्रॅक्टिस बघतात सर्व यंगस्टर माझे ग्राउंडवर कसे असतात. मी 3 वाजता जातो ग्राउंडवर, कधी कधी चेंडू नसतात खेळायला, मी चेंडू स्वतः बघतो ग्राउंडवर जाऊन. यंगस्टर सुद्धा बघतात. तर तुम्हाला मोठा प्लेअर व्हायचा असेल तर नक्कीच फिटनेस आणि प्रॅक्टिस पाहिजे. करणचे खूप सारे चाहते आहेत. करण कोणाचा चाहता आहे? टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करणचा आवडता खेळाडू कोण आहे? नक्कीच आवडते तर सर्वच आहेत माझे, पण मी असा उस्मानला एक फॉलो करतो कारण की तो प्लेयर तर मोठा आहे खूप आणि माणुसकीला पण खूप चांगला आहे. येस, उस्मान पटेल, रायगडचा टायगर. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुझा आवडता खेळाडू कोणता असेल? युवराज सिंग. येस, युवराज सिंग. एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत. या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू करण मडवीसाठी एकदा जोरदार टाळ्या. चलूया या प्राइज नंतर फ्रेंड्स 11 व गणेश गल्ली ग्रुप, वैशाली इव्हेंट सोनारी यांच्या त्रिवेणी संगमातून साकारली जाणारी द्वितीय वर्षातील ही स्पर्धा सिद्धिविनायक ट्रॉफी 2026 आणि या स्पर्धेचा विजेता चॅम्पियन संघ आहे
मी सर्व खेळाडूंना आमंत्रित करेन. केआरआर स्पोर्ट्स एसपीसीसी करंजा, मी विनंती करतोय की आपण प्राइज स्वीकारण्यासाठी सर्वांनी मंचकावर यावं. कॅप्टन आणि सर्व खेळाडू. पहिल्याच दिवशी 12 चेंडूमध्ये 17 धावा डिपेंड केल्या होत्या. एस एस सिद्धिविनायक ट्रॉफी 2026 या 40 संघातला अव्वल संघ ठरलाय. केआरआर स्पोर्ट्स एसपीसीसी करंजा संघ या स्पर्धेचा मानकरी. मी यज्ञेश ठाकूर, नयन थळी यांना देखील विनंती करतो की आपण मंचकावर यावं. चाळीस संघांच्या स्पर्धेत टॉपचा संघ, चॅम्पियन संघ, विजेता संघ लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा आम्ही जिंकणं नियतीला शक्य नाही. जोपर्यंत मैदानामध्ये मेहनत आहे तोपर्यंत तुम्हाला पराभूत करू शकत नाही. आणि म्हणूनच 40 संघांमध्ये अव्वल मान प्राप्त झालाय करंजा संघासाठी. एकदा जोरदार जोरदार टाळ्या. गणपती बाप्पा! चाळीस संघांमध्ये टॉपचा संघ झालाय. कसं वाटतंय हा विजय संपादित केल्यानंतर? खूप आनंद वाटतंय का आम्ही आज चॅम्पियन झालेलो आहे. खूप आनंद वाटतंय. आणि आपल्या माऊलीची पालखी देखील जवळ आहे. माऊलीचा आशीर्वाद आहे असं वाटतंय का? हा, माऊलीचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी. पहिल्या दिवशी देखील सपोर्टर जास्त संख्येमध्ये होते. आजही एवढ्या सकाळपर्यंत तुमचे चाहते तुमच्या सोबत आहेत. काय म्हणशील तुमच्या सगळ्या प्रेक्षकांबद्दल? सकाळी 8 वाजेपर्यंत जरी मॅच चालू राहिली असते तरी सर्व प्रेक्षक इथं आले असते. त्यांचं खूप मी धन्यवाद देते का आम्हाला जाम सपोर्ट आहे प्रेक्षकांचा. आणि या स्पर्धेमध्ये सिद्धिविनायक ट्रॉफी मध्ये तुम्हाला आयोजकांनी सपोर्ट केला, सहकार्य केलं, संधी दिली, काय म्हणाल? मी पहिला प्रशांत दादा यांचा धन्यवाद करतो का त्याने आम्हाला इथं खेळायची एंट्री दिली. आणि गेल्या वर्षी पण पहिले वर्ष त्यांचा होता त्यात पण आम्ही एंट्री घेतलेली. त्यावेळेला आम्ही सेमीफायनल मध्ये आम्हाला 7 चेंडूमध्ये 4 धावा निघाल्या नव्हत्या. आज आम्ही दुसऱ्या त्यांच्या टुर्नामेंट मध्ये आज आम्ही चॅम्पियन झालोय. आज आम्हाला खूप आनंद वाटतंय. येस हे होते कॅप्टन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चॅम्पियन करंजा संघ ठरलाय, टॉपचा संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चलिए आपण परत एकदा सन्मान्य आयोजकांच्या वतीनं सिद्धिविनायक चषकामध्ये केलेल्या सर्व गुणवान व्यक्तींचा आभार व्यक्त करतो, ज्यानं आर्थिक सहकार्य केलं, ज्यानं या स्पर्धेला पाठबळ दिलं, ज्याने या ठिकाणी शारीरिक श्रम घेतले, या व्यासपीठावर सहकार्य केलं. अशा सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करून ही स्पर्धा दुसऱ्या वर्षामध्ये या ठिकाणी संपली असं आपण जाहीर करूया. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. बोला गणपती बाप्पा.